तीन हालचाली ठरवतील. पवार फिल्डिंग लावतील की एक्झिट घेतील. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या आगामी 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. यात महायुतीच्या वाट्याला 6 जागा तर महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ 1 जागा मिळेल अशी शक्यता. पवार निवडणूक लढवणार की इथेच थांबणार यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी चर्चा अशी आहे की शरद पवारांना आता राजकारणातून कायमचे एक्झिट करण्यासाठी देवाभाऊंनी सूत्र हाती घेतल्याची चर्चा. विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास निकालात निघालेल्या महाविकास आघाडीच्या एकीची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. त्यात महाविकास आघाडीच्या वाट्याला राज्यसभेची एकच जागा येत असल्यानं ती शरद पवार यांना दिली जाणार की अन्य कोणाला दिली जाणार याची चर्चा रंगली आहे. शरद पवार, फौजिया खान, डॉक्टर भागवत कराड, धैर्यशील पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, काँग्रेसच्या रजनी पाटील आणि शिवसेना उबाटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांची जी राज्यसभेची मुदत आहे ती 2 एप्रिल 2026 रोजी संपते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राऊरीचे शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील 2 जागा रिक्त आहेत. विधानसभेत भाजपचे 131, शिंदे गटाच्या 57, अजित पवार गटाच्या 40, उद्धव सेनेच्या 20, काँग्रेसचे 16 तर शरद पवारांचे 10 आमदार आहेत. अपक्ष इतर मिळून 12 असे संख्याबळ. राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 37 मतांची गरज असते. त्यामुळे भाजपचे 4 तर शिंदे सेना आणि अजित पवार गटाच्या प्रत्येकी 1 तसेच महाविकास आघाडीचा 1 उमेदवार निवडून जाऊ शकतो. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र यांनी ऐन वेळी आपला 7वा उमेदवार उभा केला तर महाविकास आघाडीचा संच बिघडू शकतो. त्यात जर शरद पवार स्वतः उमेदवार असतील तर भाजपकडून शरद पवारांच्या पक्षावर दबाव तंत्राचा वापर केला जाऊ शकतो. लोकसभेत भाजपचे टेकू सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांच्या आधारावर सरकारचा कारभार सुरू असल्यानं लोकसभेसाठी भाजपला मित्र पक्षांची आवश्यकता आहे. त्यात लोकसभेत शरद पवार गटाचे 8 खासदार असल्यानं लोकसभेत शरद पवारांच्या आवश्यकतेनुसार एनडीएला साथ मिळाल्यास राज्यसभेसाठी शरद पवारांचा मार्ग मोकळा केला जाऊ शकतो. ही डील सध्या चर्चेत असली तरी दुसरीकडे राज्यसभेच्या आधी शरद पवार अधिकृतपणे एनडीए सोबत जाण्याची शक्यता कमी असल्याचं मत काही विश्लेषक व्यक्त करतात. समजा शरद पवारांना सोडून महाविकास आघाडीने अन्य उमेदवार दिलास तर पुन्हा एकदा 2022 ची पुनरावृत्ती करून देवाभाऊ महाविकास आघाडीच्या मतांची गोळाबेरीज बिघडवू शकतात असेही मत व्यक्त केलं जात आहे. 2022च्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत नेमकं काय झालं होतं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. 2022ला राज्यसभेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपनं आपले 3 उमेदवार निवडून आणून विरोधकांना धक्का दिला होता. पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांच्या विजयानं देवेंद्र फडणवीस यांनी आपले इलेक्शन विनर्सचे कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित केले होते. काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेचे संजय राऊत विजयी झाले. पण पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीचे 3 आणि भाजपचे 2 उमेदवार विजयी होणार हे निश्चित होतं. पण 6व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात झालेल्या लढाईत भाजपनं बाजी मारत धनंजय महाडिक यांचा विजय खिचून आणला होता तर शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाला होता. दरम्यान या निवडणुकीत दोन्ही बाजूच्या नेत्यांनी काही जणांच्या मतांवर आक्षेप घेतला होता. त्यात जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर, सुहास कांदे, सुधीर मुनगंटीवार, रवी राणा या आमदारांचा समावेश होता. त्या शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद ठरवण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेच्या मतांचं गणित बिघडलं होतं. 6व्या जागेसाठी कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि भाजपकडून कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यात भाजपनंच बाजी मारत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या 10 जागा रिक्त झाल्यानं त्यासाठी सुद्धा जून 2022ला निवडणुका जाहीर झाल्या. रिक्त होणाऱ्या जागांमध्ये भाजपचे प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे आणि दिवंगत RS सिंह असे उमेदवार होते. तर शिवसेनेकडून दिवाकर रावते आणि सुभाष देसाई तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर आणि संजय दौड हे निवृत्त झाले होते. या 10 जागांचा विचार करता पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडीच्या 6 जागा आणि भाजपच्या 4 जागा निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती होती. कारण भाजप आणि मित्र पक्षाकडे 113 तर महाविकास आघाडीकडे त्यावेळी 169 आमदारांचं संख्याबळ होतं. पण प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपानं या विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा बाजी मारली होती. या निवडणुकीत भाजपाने आपले 5 उमेदवार निवडून आणलेत. 5व्या उमेदवारासाठी भाजपाकडे पुरेशी मतं नसताना देखील त्यांचा 5वा उमेदवार निवडून आला होता. या विजयामागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी खेळी कामी आल्याचं बोललं गेलं होतं. तशीच परिस्थिती आता देखील आहे. भाजपच्या 4 तर शिंदे आणि सुनेत्रा पवारांच्या प्रत्येकी 1 जागा अशा 6 जागा निवडून येत असतानाही याही वेळी महायुतीकडून पुन्हा एक 7वा उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. अशात जर महाविकास आघाडीतील काही उमेदवारांची मते फुटली तर भाजपचे राज्यातून 5 राज्यसभा सदस्य निवडून येऊ शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
दरम्यान एकीकडे फडणवीस यांनी राजकीय डावपेच आखणं सुरू केलं असलं तरी दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी होताना दिसते। त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आता काय होतं हे पाहणं, शरद पवार टिकतात, एक्झिट घेतात की रामराम ठोकतात, या सगळ्या घडामोडी याच राज्यसभेच्या निवडणुकीनंतर समजून येऊ शकतात। तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।